नमस्कार, अंकिताचं रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज इथे आपण बनवणार आहे मस्त बटाट्याची भाजी. बटाट्याचं काप कसे बनवायचे आणि त्याची भाजी कशी बनवायची ते इथे आपण पाहणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे आपण 3 बटाटे घेतलेले आहेत, ते त्याचे साल काढून घेतलेले आहेत ऑलरेडी आपण. 3 ते 4 बटाटे आपण घ्यायचे आहेत. तुम्हाला किती लागतात तेवढे तुम्ही घेऊ शकता. आणि एक ताट घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण 1 चम्मच मीठ घालून त्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. तर इथे आपण 3 बटाटे घेतलेले आहेत, त्याचे साल काढून घेतलेले आहेत. आपण चिप्सला कसे कापतो तशाच चिप्स बनवायचे आहेत. चिप्सची भाजी म्हणू शकतो आपण याला. तसंच आपण याला चिप्ससारखे कापून घ्यायचे. ते तुम्ही पाहू शकता. गोल गोल अशी आपण चिप्सला कसे कापतो तशाच चिप्सची भाजी पण म्हणतात त्याला. तर तशा पद्धतीने आपण हे संपूर्ण बटाटे कापून घेऊयात. आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि पटकन बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर इथे पाहू शकता आपली ही बटाटे तिन्ही बटाटे आपण एकदम पातळ पातळ आणि गोल आकारमध्ये आपण हे कापून घ्यायचे आहेत. तर इथे आपले संपूर्ण बटाटे कापून घेतलेले आहेत. तुम्ही इथे पाहू शकता मस्त अशी बटाटे आपण कापून घेतली. तर इथे आपण खूप सगळे मसाला न घालता सोप्या पद्धतीने आपण बटाट्याची भाजी इथे बनवणार आहे. तर इथे आपण एक कढई ठेवून घेतलेला आहे. कढई छान गरम झाली की त्यामध्ये आपण 2 चम्मच तेल घालून घ्यायचे. 2 चम्मच तेल घालून छान कडकडीत गरम होऊ द्यायचे. कडकडीत गरम झाला की 7-8 पाकळ्या लसूण आपण इथे ठेचून घेतलेला आहे, ते यामध्ये घालून घ्यायचे. लसूण फ्राय झाली की त्यामध्ये आपण कापलेले बटाटे यामध्ये घालून घ्यायचे आहेत. तुम्ही इथे पाहू शकता आपण ही संपूर्ण बटाटे यामध्ये घालून घ्यायच्यात. अगदी झटपट आणि सिंपल अशी ही गावरान रेसिपी आहे. तर इथे सगळे बटाटे आपण घालून घेतली. आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. चवीनुसार अर्धा चम्मच आपण इकडे मीठ घालून घेतलेलं आहे. आणखीन थोडंसं घातलं आणि आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. संपूर्ण बटाट्याला मीठ व्यवस्थित लागला गेला पाहिजे, म्हणून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तुम्ही इथे पाहू शकता. आता आपण हे संपूर्ण मिक्स करून घेतलं की थोड्या वेळाने पुन्हा आपण परतून घ्यायचे आणि आता आपण यावर झाकण ठेवून द्यायचे. 1 मिनिटासाठी आपण झाकण लावून घ्यायचे. मधून अशी 1 मिनिटानंतर आपण ओपन करून बघूयात. जर बटाटे शिजले असतील तर आपण यामध्ये तिखट घालून घ्यायचे. तर इथे पाहू शकता आपण झाकण खोलून बघूयात 1 मिनिटानंतर. इथे आपले बटाटे आणखीन थोडेसे कच्चे आहेत. तर आपण यावर पुन्हा झाकण ठेवूयात. अगदी अर्धा ते 1 मिनिटात पुन्हा आपण काढूयात. इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली बटाटे शिजलेली आहेत. तर यामध्ये आपण आता घरगुती काळा मसाला घालून घ्यायचे. अगदी कोणताही मसाला न वापरता झटपट, सिंपल आणि टेस्टी बटाटा चिप्स भाजी तुम्ही म्हणू शकता याला. चवीला तर अप्रतिम लागते. तरी ते आपण 2 चम्मच काळा घरगुती मसाला यामध्ये घालून घेतला आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता ही व्यवस्थित तिखट मीठ लागला गेला पाहिजे, म्हणजे बटाटा एकदम अप्रतिम लागते. अगदी यामध्ये काही न घालता एकदम चविष्ट अशी भाजी इथे तयार झालेली आहे. तर ही भाजी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला पटकन लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रोज नवनवीन रेसिपीज मिळवा. तर इथे पाहू शकता आपला हा भाजी इथे तयार झालेला आहे. मस्त अशी बटाटा भाजी तयार झाली. तुम्ही सकाळच्या घाईघाईत टिफिनसाठी पण बनवू शकता. तर आता आपण ही बटाटा भाजी मी एका प्लेटमध्ये सर्व करून दाखवते तुम्हाला. तर इथे पाहू शकता एकदम मस्त आणि टिफिनसाठी मुलांनाही खूप आवडतो आणि टिफिनसाठी एकदम परफेक्ट असा हा बटाट्याची भाजी आणि चपातीसोबत खूपच छान लागते. तर तुम्हीही नक्की ट्राय करा मंडळी. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आणि ही रेसिपी कोणत्या राज्यातून, कोणत्या जिल्ह्यातून पाहताय तेही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. तर मस्त अशी तयार झाली आपली बटाट्याची भाजी. तर मंडळी बघताय काय, पटापट बटाटे आणा आणि झटपट ही रेसिपी. चला तर मंडळी भेटूयात असेच नवनवीन रेसिपी सोबत.
अजूनही कोणी लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि नवनवीन रेसिपीज मिळवा. भेटूयात नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, स्वस्त राहा. बाय बाय.